हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं दादरमध्ये आंदोलन सुरू आहे। मनसेकडून दादरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। हिंदी सक्तीच्या विरोधात सुरुवातीपासूनच मनसे जी आहे ती आक्रमक झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता मनसेने राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आक्रमक झालेले आहेत आणि आता मनसेकडून दादरमध्ये ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये मनसेचं आंदोलन सुरू झालेलं आहे। कृष्णा सुनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, आपण पाहतोय की हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेने आता ग्राउंड पातळीवरती आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता प्रत्येक शाळेच्या प्रांगणामध्ये एक सही हिंदी सक्तीच्या विरोधातली अशा पद्धतीचं मोहीम जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्या माध्यमातून आजपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आणि राज्यभरामध्ये अशाच पद्धतीचं सह्यांचं जी काही मोहीम आहे ती राबवली जाणार आहे। जे ज्यांची मुलं मराठी शाळेमध्ये शिकतात, पहिली ते 5वी पर्यंत आहेत आणि ज्यांच्यावरती हिंदीची सक्ती होते अशा पालकांच्या माध्यमातून कुठेतरी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहतोय की मनसेच्या या पोस्टरवरती पालक असतील किंवा विद्यार्थी असतील जे शाळेमध्ये शिकतायत त्यांच्या माध्यमातून सुद्धा सह्या केल्या जात आहेत आणि हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध सुद्धा केला जातो आहे। येत्या काळात हे आंदोलन जे आहे ते म्हणजे राज्य पातळीवरती केलं जाणार आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येक शाळेच्या प्रांगणामध्ये या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये अशा पद्धती मनसेकडून ही भूमिका जी आहे ती घेतली जाते आहे। सरकारला एक प्रकारचा मी इशारा देतोय, चांगलं समजावून सांगतोय, अन्यथा येत्या काळामध्ये आक्रमक भूमिका घेऊन सरकारला जाब विचारू अशा पद्धतीची भूमिका सुद्धा मनसेकडनं घेण्यात येते आहे। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी बैठक बोलावण्यात आलेली आहे त्या बैठकीच्या पूर्वी या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होते आणि सरकारनं जो हिंदी भाषेचा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा जो काही निवड केलेली आहे किंवा जो GR काढलेला आहे त्यामध्ये येत्या काळामध्ये काही बदल होत आहेत का, कारण या GRच्या विरोधामध्ये सगळीकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत। प्रत्येकाकडून ही भूमिका मांडली जाते की हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकत नाही। पहिली ते 5वी पर्यंत फक्त मराठी आणि इंग्रजी भाषा शिकवायला हवी आणि त्यानंतर 5वी पासून हिंदी भाषा जी आहे ती शिकवली जावी। मात्र विद्यार्थ्यांवरती कुठल्याही पद्धतीची सक्ती जी आहे ती केली जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका मनसे नेत्यांच्या माध्यमातून मांडली जाते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये आजच्या बैठकीनंतर हाच निर्णय कायम राहतो की त्यामध्ये काही बदल केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये आपण वेगवेगळ्या पातळ्यांवरती उतरतोय, ग्राउंड पातळीवरती पालकांपर्यंत पोहोचून थेट शाळा प्रशासनासाठी सुद्धा आपण बोलतो आहोत। मात्र सरकार कुठे एक वेगळं उत्तर देतं, ही भाषेची सक्ती नाहीये तर तिसरी भाषा म्हणून आपण कन्सिडर करतोय। शब्द खेळ केलेत त्यांनी, लक्षात घ्या। आमचा मुद्दा काय आहे, तिसऱ्या भाषेची गरजच काय आहे? एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये तिसऱ्या भाषेची गरजच काय आहे? 2 भाषा पुरेशा आहेत आणि 5वी नंतर ऑप्शन्स ठेवलेलेच आहेत ना। आणि राहिला तुमचं काय आम्ही काहीतरी तिसऱ्या भाषेचा पर्याय दिलेला आहे। काय पर्याय दिला त्यांनी? 20 कमीत कमी 20 विद्यार्थी असतील तर तुम्ही तिसरी भाषा आणि आम्ही शिक्षक देऊ, बरोबर, हा पर्याय दिलाय। हिंदीची सक्ती केल्यानंतर 1 लाखाच्या घरामध्ये हिंदी शिक्षक लागणार आहे। हे तुम्ही कुठून आणणार आहात संपूर्ण महाराष्ट्रात? म्हणजे बट नॅचरल उत्तर भारतातून आणणार तुम्ही। जर प्रत्येकाला 60-70 हजार रुपये पगार द्यायचा असेल तर 700 कोटी रुपये महिन्याचे होतात, वर्षाचे 8.5 हजार कोटी होतात। महाराष्ट्राचे राज्याचे पैसे हे उत्तर भारतात जाणार। आज मुंबई असो, ठाणा असो, तुमचं काय नाशिक असो, पुणे असो, इथे तर हे घुसलेच आहेत। या निमित्ताने ग्रामीण भागात, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ही उत्तर भारतीय घुसतील आणि आपल्या मराठीवर हे अतिक्रमण करतील, वरवंटा फिरवतील।